महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 2 दिवस चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर गुरुवारपासून पावसाने मारली दडी। उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ। हवामान खात्याने सर्वप्रथम मान्सून 8 जूनपर्यंत कोकणात दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता, परंतु हवामान खात्याचा अंदाज फोल ठरवत मान्सून तब्बल 15 दिवस उशिराने कोकणात दाखल झाला। 22 तारखेला रात्री सुरू झालेला पाऊस 24 तारखेपर्यंत बरसत होता, परंतु पुन्हा 25 तारखेपासून पावसाने दडी मारली असून कडाक्याचे ऊन पडत असल्याने हवेमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले आहे। पाऊस झाल्यामुळे जमीन ओली झाली असून जमिनीतून येणाऱ्या वाफेमुळे सापेक्ष आर्द्रता वाढत असल्याने अंगातून घामाच्या धारा निघत आहेत। पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भाताची पेरणी सुरू केली, परंतु पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट येते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करणारे रानवली धरण पूर्णपणे आटलेले आहे। 2 दिवस पडलेल्या पावसामुळे थोडेफार पाणी जमा झालेले दिसते, परंतु ते पाणी श्रीवर्धनमधील नागरिकांना पुरवणे शक्यच नाही। श्रीवर्धन नगर परिषदेने काही विभागात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे। मागील वर्षींचा पाऊस दिवाळीपर्यंत पडल्याने धरणामध्ये पाणीसाठा खूप मुबलक प्रमाणात होता, परंतु वारंवार जलवाहिन्या फुटत असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते। याकडे नगर परिषद प्रशासनाने योग्य रीतीने पाहिले असते तर श्रीवर्धनच्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नसते। धरणे भरण्यासाठी आता 15 ते 20 दिवस सलग पाऊस पडण्याची गरज आहे। समुद्र खवळलेला असला तरीही पावसाला जोर नसल्यामुळे पावसाचे प्रमाण फार कमी आहे। अनेक नागरिक अद्यापही विहिरींचे पाणी असल्यामुळे रस्त्यावरती पाणी मारतात किंवा आपल्या गाड्या धुतात, यावरती बंधने घालण्याची गरज आहे। पाणी वाचवण्याची आवश्यकता महत्त्वाची आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।